खरं सांगतो आता नारदाच्या गादीवर कशाला खोटं, तरी मी बोंबलं तिथं आलोय. लक्षात घ्या, 35 वर्षाचा त्याग त्यांचा डोळ्यासमोर ठेवा. आज महाराज या 8 दिवसाची सेवा कोणालाच देत नाही. डायरीमध्ये तशा पद्धतीची नोंद असते महाराज. हा त्याग आहे, हे समर्पण आहे. आणि हे समर्पण महाराज तुम्ही नक्की सदैव महाराज त्याचं काय करा, स्मरण ठेवत चला. गोड अशा पद्धतीचे सर्वजण आपण सर्व कार्य करत असतात. माता भगिनी असतील, पुरुष वर्ग असेल. खरं तर किशोर भाऊ या सेवेच्या संबंधानं फार वेळोवेळी संपर्कात होते. खरी अडचणही आली होती, परंतु प्रभू रामचंद्रांनी त्याच्यातूनही मार्ग काढला. आता त्याचा काय उहापोह मी या ठिकाणी करत नाही. गोड अशा पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे या ठिकाणी. कनकावती आईसाहेब पुजारी हे यूट्यूब चॅनल आहे महाराज. फार गोड अशा पद्धतीचं कार्य समाजामध्ये आध्यात्मिक सेवेचा प्रचार प्रसार व्हावा ही भावना त्या दादाच्या अंतःकरणामध्ये आहे. देवकर आहे, फार गोड गुणी दादा आहे. आणि त्याच्या कनकावती आईसाहेब पुजारी या नावाचं यूट्यूब चॅनल आहे. आपण सर्वांनी महाराज ते काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, या जेणेकरून ही समाजामध्ये आध्यात्मिक ज्या साधना सुरू आहेत, कीर्तन असेल, प्रवचन असेल, भक्ती उत्सव असेल, ही आपल्याला घर बसल्या श्रवण व्हावं याकरता त्या दादानं सगळं महाराज जीवाचं रान करतो. ज्या ठिकाणी भक्ती उत्सव असेल, कीर्तन सोहळे असतील, त्या ठिकाणी तो जातो, वेळ देतो आणि आपल्या घरापर्यंत पार महाराज मोबाईलवर एका क्लिकवरती काय करतो आहे, उपलब्ध करून देतो. एकदा त्याच्याकरता जोरदार टाळ्याच्या गजरात त्याचंही अभिनंदन करा. या ठिकाणी आपण सर्व मंडळी आलेला आहात. टाळकरी मंडळी आहेत गावोगावची, आपल्या परिषदेतली विनेकरी असतील, चोपदार असतील. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. सर्वांच्या चरणी विनम्र भावना अभिवादन करतो आणि झालेली कीर्तनरूपी सेवा भगवान प्रभू रामचंद्रांच्या पंढरीनाथ परमात्माच्या माऊली तुकोबारायांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोले गुडे वेडे बाकोडे उत्तरे क्षमा पराध महाराज नाही विचारला अधिकार मेरा बोला क्षमा पराध महाराज म्हणे ज्ञानेश्वरा रागा पाय बघित क्षमा पराध महाराज ज्ञानदेव तारा ज्ञानदेव तारा पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.